नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी मित्रांनो आपण रोज मित्रांनो 9 वाजता मॅथ्सचं मित्रांनो आपलं लाईव्ह लेक्चर असतं मित्रांनो. तर मित्रांनो सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे मित्रांनो तुम्हाला मॅथ्स एकदम 0 पासून शिकायला भेटणार आहे. ओके, एकदम बेसिक पासून. ओके, तर मित्रांनो फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, जे पण बाकीच्या सरळ सेवा परीक्षा येणार आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी मित्रांनो हे मित्रांनो लेक्चर सिरीज इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, चला सुरू करूया मग आजच्या या सेशनला. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय मित्रांनो. काय वापरायचंय? बोर्ड मास वापरायचंय. काय वापरायचंय? बोर्ड मास. चला काय रे क्वेश्चन बघा. 9 अधिक 9 गुणिला 9 वजा 9 भागिला 9. मित्रांनो बघा काय रे, 9 अधिक या दोघांचा बोडमास नुसार आधी गुणाकार होईल, बरोबर आहे का? आणि या दोघांचा भागाकार होईल. 9 भागिला 9 किती रे? 1. तर काय येईल रे? 81 मधून 1 गेले 80. 80 आणि 9 89. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 89. ऑप्शन नंबर 1 आहे का? सोपं विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो हे परीक्षेमध्ये. चला पुढचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे रे? खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन चिन्ह काय रे आपापसात बदलणं आवश्यक आहे? म्हणजे मित्रांनो बघा काय रे, इकडं जर 16 आहे तर इकडं 16 आलं पाहिजे. तर कोणते दोन चिन्ह आपल्याला चेंज करावे लागतील? मग पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे रे बघा, डिवाइड आणि प्लस. म्हणजे प्लसच्या ठिकाणी डिवाइड टाकायचंय आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस टाकायचंय. मग बघा मित्रांनो 12 डिवाइडच्या ठिकाणी काय टाकायचंय रे? प्लस टाकायचंय. ओके, आणि प्लसच्या ठिकाणी डिवाइड टाकायचंय. येईल असं. याला मित्रांनो पूर्ण भाग जातोय का रे? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. पहिला ऑप्शन येणार नाही. चला दुसरा ऑप्शन मध्ये मित्रांनो बघा मायनसच्या ठिकाणी प्लस टाकायचंय आणि प्लसच्या ठिकाणी मायनस टाकायचंय. चला बाकीचे जसं जसं ठेवायचंय मी. डिवाइड जसं जसं, मायनसच्या ठिकाणी काय रे? प्लस. गुणिला जसं जसं आणि प्लसच्या ठिकाणी मायनस. इथं जसं दिलेले असतील ना तेच चेंज करायचे, फक्त मायनसच्या ठिकाणी प्लस, प्लसच्या ठिकाणी मायनस. बाकी जसं तसं ठेवायचं. बोडोमास वापरा मित्रांनो. सगळ्यात आधी भागाकार होईल 12 भागिला 2 6 अधिक 6 गुणिला 3 18 वजा 8. 18तून 8 गेले किती रे? 10. 10 आणि 6 16. आणि इकडे पण 16च आहे मित्रांनो. मॅच होतंय का? दुसरा ऑप्शन काय रे? करेक्ट आहे. सोपं आहे मित्रांनो, येईल. आजकाल हा टाईप खूप फेमस आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, चला मागच्या तलाठी भरतीत अशा टाईपवर भरपूर क्वेश्चन विचारलेत मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. आता मित्रांनो इथं दोन दोन बदलायचे. म्हणजे बघा प्लसच्या ठिकाणी डिवाइड पण करायचंय आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस पण करायचंय. हे तर करायचंच आहे. तसंच मित्रांनो 2च्या ठिकाणी 4 आणि 4च्या ठिकाणी 2 हे पण चेंज करायचंय. तर खालील कोणते समीकरण बरोबर आहे? आता इथे मित्रांनो पहिल्यामध्ये बघा 2च्या ठिकाणी 4 केलं, 4च्या ठिकाणी 2 केलं, प्लसच्या ठिकाणी डिवाइड केला, डिवाइडच्या ठिकाणी प्लस केलं. हा 3 जसाच्या तसा मित्रांनो येईल असं. काही डाऊट? तर याचा आन्सर मित्रांनो इकडे 3 दिलेलं आहे ना, तर इकडे 3 येत आहे का बघा. 4 भागिला 2 किती रे? 2. 2 आणि 3 5 होत आहेत. 3 होत आहे का रे? नाही. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. बरोबर आहे. सेम दुसऱ्या ऑप्शन मध्ये 4च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 4, प्लसच्या ठिकाणी डिवाइड आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस. याचा मित्रांनो पूर्ण भाग जातोय का रे? नाही जाते. बघा 2 भागिला 4 अधिक 6. 2 भागिला 4 म्हणजेच काय रे? 1 भागिला 2. बे एक बे, बे दोन्ही 4 अधिक 6. 1 भागिला 2 म्हणजे 0.5. बरोबर आहे का? अधिक 6 म्हणजे याचा आन्सर 6.5 आला पाहिजे. इथे 1.5 आहे म्हणजे दुसरा पण ऑप्शन काय झालाय? कॅन्सल झालाय. जायचं पुढे. तिसरं 4च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 4, डिवाइडच्या ठिकाणी प्लस आणि प्लसच्या ठिकाणी डिवाइड. याचा पण आन्सर आहे पूर्ण भाग जात नाही. येईल का रे? नाही येणार. सेम आता हाच उरला. 2च्या ठिकाणी 4, 4च्या ठिकाणी 2, प्लसच्या ठिकाणी डिवाइड आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस. बघा मित्रांनो 4 भागिला 2 किती रे? 2. 2 आणि 6 8 आणि इकडे 8च दिले. मॅचिंग मॅचिंग होतंय. ऑप्शन नंबर 4. काही डाऊट? कळालं मित्रांनो? इथं दोघं चेंज करायचे होते, चिन्ह पण आणि संख्या पण. जायचं का पुढे? चला लाईक होऊन जाऊ द्या सेशनला. चला काय पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो बघा. 54 वजा
82 वजा 73 वजा 15 वजा स्टार इज इक्वल टू किती दिलेले रे? 37 दिलेले. ओके. तर मित्रांनो इथे एक एक ब्रॅकेट सोडवत जायचा. ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट असेल तर सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट सोडवायचा. मित्रांनो हे मायनस साइन या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. बरोबर आहे का रे? काय येईल बघा. हा 54 वजा जसं जसा 82 वजा 73 हे काय येईल रे? वजा 15 होईल. बरोबर आहे का? आणि मायनस मायनस प्लस स्टार होईल. मी या स्टारला क्वेश्चन मार्क लिहितो मित्रांनो. काय लिहितो? क्वेश्चन मार्क. ओके. येईल असं इज इक्वल टू किती रे? 37. चला पुढचं सेम एक एक ब्रॅकेट चेंज करा मित्रांनो. 82 वजा हे 73 मधून 15 गेले किती उरले रे? 58 उरले. किती उरले? 58 अधिक क्वेश्चन मार्क. येईल का असं? काही डाऊट? ओके. चला सेम मित्रांनो हे मायनस साइन मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. काय येईल? हा 54 वजा जसा जसा 82 हे काय येईल रे? मायनस 58 आणि मायनस प्लस मायनस क्वेश्चन मार्क. येईल. एक एक ब्रॅकेट सोडवत जायचा मित्रांनो. चला काय राहिलं आता? 54 वजा 82 मधून 58 गेले किती उरले रे? 24 उरले. वजा क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती रे? 37. येईल असं. चला आता हा ब्रॅकेट फायनल ब्रॅकेटला मायनस साइन मल्टिप्लाय करा. काय येईल रे? मायनस 24 आणि मायनस मायनस प्लस क्वेश्चन मार्क. 54 मधून 24 गेले किती उरले रे? 30 उरले. 30 अधिक क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 37. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती येईल? 7 येईल. अधिक 30 इकडे त्यांना वजा होईल. 37 मधून 30 गेले 7 राहिले. सोपं आहे मित्रांनो. काय केलं आपण? एक एक ब्रॅकेट काय करत गेलो रे? सोडवत गेलो. काही डाऊट? जायचं पुढे. चला मग लाईक होऊन जाऊ द्या सेशनला. जायचं का पुढे? चला पुढचा क्वेश्चन. मित्रांनो इथं लॉजिक ओळखायचं आहे मित्रांनो. बघा 56 अधिक 7 8 होणार आहे का? नाही. मग इथं काय करावं लागेल रे जेणेकरून 8 होईल? भागीला करावं लागेल. 56 भागीला 7 केलं तर 8 होतं ना. म्हणजे प्लसच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय? डिवाइड घ्यायचंय. प्लसच्या ठिकाणी काय घ्यायचं रे? डिवाइड घ्यायचंय. सेम मित्रांनो बघा 17 मधून 5 गेले तर 22 होतात का? नाही. इथं प्लस घ्यावा लागेल. 17 अधिक 5 22 होईल ना. इथं 22 दिलंय म्हणजे मायनसच्या ठिकाणी प्लस घ्यायचंय आपल्याला. हे लॉजिक ओळखायचंय. सेम इथे मित्रांनो बघा काय करावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. 19 मधून 7 गेले 12 म्हणजे डिवाइडच्या ठिकाणी मायनस घ्यायचंय. आणि मित्रांनो यांच्यात काय रे? गुणाकार करावा लागेल तेव्हा 54 होईल. म्हणजे मायनसच्या ठिकाणी गुणाकार घ्यावा लागेल. हे मित्रांनो जे साइन आले ते इथं चेंज करा. बघा काय मेन क्वेश्चन 121 भागीला भागीलाचं काय भेटलं आपल्याला? मायनस. गुणीला काय रे? ब्रॅकेट 891. नाही इथं गुणिल्याचं चेंज करावं लागेल ना. हे झालं. हे गुणिलेचं काय रे आपल्याकडे? बघा प्लसचं डिवाइड आहे. हे मायनस आहे का? काय झालं रे इथं? बघा प्लसचं डिवाइड मायनसचं प्लस डिवाइडचं मायनस डिवाइडचं मायनस आणि मायनसचं इंटू आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मित्रांनो इंटूच्या ठिकाणी मायनस टाकायचं आहे. बरोबर आहे का? नाही. इंटूचं दिलेलंच नाही रे इथं. काय ते गडबड वाटते. इथे मित्रांनो मायनस नसणार असं मला वाटतंय. कारण मायनस डबल झालेत. काय झाले? डबल झाले. बहुतेक इथे इंटू असेल असं मला वाटतंय. किंवा इथं मायनस असेल तर इथं कारण इथं 54 दिलंय ना. इथं इंटू नसणार. इथंच इंटू असणार मित्रांनो. बघा इथं इंटू असणार. काय असणार आहे? इंटू. ते टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. काय झालेली? टायपिंग मिस्टेक. तर इंटूचा प्लस घ्या. इंटूचा काय घ्या? प्लस. करून बघूया. सोडून बघूया. तर इंटूचा आपण प्लस घेतलं. ओके. 891 अधिक अधिकचं काय रे आपल्याकडे? डिवाइड आहे. काय आहे? डिवाइड. प्लसचं काय आपल्याकडे? डिवाइड आहे. आणि मायनसचं काय रे? इंटू आहे. येईल असं. चला काय येईल रे? 121 मधून 11 गेले 110 राहिले. अधिक भागाकार करा. 11 8 88. एक उरला. एकावर 1 11. 11 1 11. पुढचा भागीला 9 जसा जसा. पुढचा गुणीला 3 जसा जसा. काय येईल रे? 110 अधिक 81 भागीला 9 किती रे? 9 गुणीला 3. 9 त्रिक 27. 110 आणि 27 किती होतात रे? 137 होतात. आहे का ऑप्शन 137? यस. ओके मित्रांनो. काही डाऊट? फक्त इथं टायपिंग मिस्टेक झाली. इथं इंटू आहे. काय रे? इंटू आहे. समजलं मित्रांनो? काय हे साइन आपल्याला ओळखायचे होते आणि ते रिप्लेस करून बोर्ड मार्क्स नुसार सोडवायचं होतं. आता बोर्ड मार्क्स आलंच पाहिजे मित्रांनो.
आपण जवळजवळ 30वं लेक्चर चालू आहे, म्हणजे आधीचे 29 लेक्चर सगळ्यांनी आवर्जून बघा. जर ते बघितले नसतील तर ते जर बघितले मित्रांनो, व्यवस्थित लिहून घेतलं आणि सारखं सारखं रिवाइज केलं तर मॅथ्स एकदम परफेक्ट होणार मित्रांनो तुमचं, लक्षात ठेवा. ओके, चला जायचं पुढे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लेक्चरला लाईक करा. चला हा पुढचा क्वेश्चन काय रे बघा. 13 गुणिला -5, ओके, -96 भागिला 2 अधिक 20. मित्रांनो बघा, मल्टिप्लिकेशन मध्ये एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर मायनस मध्ये येतं. हे सर्व शिकवलंय. 13 पंचे 65, एक मायनस मध्ये म्हणून मायनस मध्ये. सेम मित्रांनो बघा, हे मायनस मायनस काय होईल रे, प्लस. 96 भागिला 2 केलं तर 48 होतात. किती होतात 48, पुढचा 20 जसाच्या तसा. -65, 48 अधिक 20 किती रे, 68. आणि 68 मधून 65 गेले तर किती उरले रे, 3 उरले. तर याचा आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 1. एवढ्या फास्ट पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. कळालं? कळालं? याच्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस लागेल, रोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघावं लागेल. कळालं? आणि ते सारखं सारखं सोडवावं लागेल. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. चला, हे शिकवलंय मित्रांनो, काय होतं बघा, काय रे, 20 भागिला काय आहे, 2 1/3 वजा 4 1/3 अधिक 6 1/3. कळालं? चला, काय करायचं मित्रांनो बघा, इथं काय करायचं रे, एक शॉर्टकट सांगतो मित्रांनो. हे तर बेसिक नुसार तुम्हाला माहिती आहे. यांचा गुणाकार होतं, इथं प्लस होतं, तसंही केलं तरी चालेल. बघा, दोघांचा आन्सर सेमच येणार आहे बघा, आणि सेम वेळेत येणार आहे बघा. 3 दुने 6, 6 ने 1 किती रे, 7, बरोबर आहे ना. या दोघांचा गुणाकार होतो आणि वरती बेरीज होते, खालचा 3 जसा तसा. सेम 4 त्रिक 12, 12 ने 1 13, 13 भागिला 3. सेम साइन त्रिक 18, 18 ने 1 19, 19 भागिला 3. येईल का रे असं, इज इक्वल टू 20 डिवाइड काय रे, डिनॉमिनेटर सेम आहे तर तो एकदाच लिहायचा आणि वरच्यांचं ऍज इट इज करायचं. बघा, 7 अधिक 19 किती रे, 26. 26 मधून 13 गेले, 13 राहिले. मित्रांनो हे भागिलेचं कायम काय करायचं, गुणिलामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. जेव्हा गुणिलामध्ये होतं तेव्हा हे उलट होतं. काय होतं रे, उलट होतं. कायम लक्षात ठेवा. 20 गुणिला 3 किती रे, 60. 60 भागिला 13 काय येईल, 13 चोक 52. किती उरले, 8 उरले. ते असे साईडला लिहायचे, खालचा 13 जसा तसा. याचा आन्सर काय येईल रे, 4/8/13. काय अवघड आहे का मित्रांनो, सांगा. हे सर्व आपण बेसिक सर्व शिकवलंय मित्रांनो. ओके, जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. काय पुढे, सेम काय रे बघा, हे भागिलेचं गुणिलामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो. जेव्हा आपण गुणिलामध्ये कन्वर्ट करतो तेव्हा उलट होतं, लक्षात ठेवा. अधिक 1/2 गुणिला 1/2 वजा 1/2 येईल असं. हा 2 2 कॅन्सल, तर काय उरला रे, 1/1 1 उरला. इथं 1/4 उरला, इथं 1/2 उरला. मित्रांनो हा 1 म्हणजेच 1/1 आहे. सगळ्यांचा डिनॉमिनेटर वेगळा आहे, सगळ्यांचा छेद वेगळा असेल तर छेदला समान करायचं. समान करण्यासाठी काय करायचं मित्रांनो बघा, इथं 4 येण्यासाठी सगळ्यांच्या पाड्यांमध्ये 4 येतो ना, म्हणून डिनॉमिनेटर काय घेतला रे, 4 घेतला. इथं 4 येण्यासाठी 4 ने गुणावं लागेल. खाली 4 ने केलं तर वरती पण 4 ने करावं लागेल. 4 1 4, इथं ऑलरेडी 4 आहे म्हणजे हा 1 जसा तसा. इथं 4 येण्यासाठी 2 ने गुणावं लागेल. खाली 2 केलं तर वरती पण 2 ने करावं लागेल. समजलं मित्रांनो. काय रे, जेव्हा डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल, छेद वेगवेगळा असेल तर त्या छेदला काय रे, समान करायचं. कसं करायचं, तर तिघांच्या पाड्यामध्ये कोण येतोय, तिघांच्या पाड्यामध्ये 4 येतोय. इथं 4 येण्यासाठी 4 ने गुणावं लागेल. खाली 4 ने केलं तर वरती पण 4 ने करावं लागेल. इथं ऑलरेडी 4 होता म्हणून हा जसा तसा. इथं 4 येण्यासाठी 2 ने, मग खाली 2 केलं तर वरती पण 2 ने. बे एक बे. समजलं का रे. 4 आणि 1 5, 5तून 2 गेले 3, 3 वजा 3/4. ऑप्शन नंबर 3. सोपं आहे मित्रांनो. यस, चला लाईक होऊन जाऊ द्या, मग सेशनला लाईक होऊन जाऊ द्या. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो सोपं आहे बघा. काय रे, डायरेक्ट भाग होतोय बघा. 13 1 13, 13 पंचे 65, 16 1 16, 16 96. काय उरलं रे, 5 अधिक 6 11 गुणिला सेम 25 1 25, 11 1 11, 11 चौक 44. काय उरलं रे, 1 अधिक 4 5,
भागीला आहे म्हणून भागीला घेतला आपण. इथं काय उरलं रे, 16 एक 16, 16 दुने 32, 10 एक 10, 10 आठे 80, 2 अधिक 8 किती रे 10, येईल असं 11 पाचा 55, 55 भागीला 10, खाली एक शून्य आहे म्हणजे काय रे, उजव्या बाजूकडून एका संख्येनंतर पॉईंट द्या. तर आन्सर काय येईल 5.5. झालं मित्रांनो. सोपं आहे का? सर्व शिकवलेलं आहे बेसिक. जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या. किती सेकंदात उत्तर येतंय रे बघा. कुठलाही क्वेश्चन 30 सेकंदाच्या आत सुटतोय मित्रांनो. सेम मित्रांनो बघा काय रे क्वेश्चन, 69,842. हे सुद्धा मित्रांनो घेतलेलं आहे आपण. बघा ज्याने आधीचं लेक्चर केलेले असतील त्यांना हे सर्व ओळखीचे वाटत असतील. टाईप ओके, हे सर्व परीक्षेमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण खाली काय रे, 69,842 वजा 30,158. मित्रांनो मी जर याला ए मानलं तर ए गुणिला ए तयार होईल. सेम याला बी मानलं तर बी गुणिला बी तयार होईल. ए गुणिला ए काय रे, ए स्क्वेअर, बी गुणिला बी बी स्क्वेअर, खाली काय ए मायनस बी दिसतोय. बरोबर आहे का? यस. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय रे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. या सूत्रांवर फॉर्म्युल्यांवरती मित्रांनो मी स्पेशल लेक्चर घेतलंय. ओके, काही डाऊट? चला ए मायनस बी कॅन्सल, काय उरलं रे, ए प्लस बी. ए काय होता आपला 69,842, बरोबर आहे का? आणि बी काय होता रे, बी काय होता 30,158. चला यांची बेरीज करा, काय येते 1,00,000, किती येते 1,00,000. झालं. कळालं मित्रांनो? फॉर्म्युले पाठ पाहिजे फक्त. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आपण गुणाकार करत बसलो का रे, नाही. गुणाकार करत बसलो असतं तर केस पांढरे झाले असते, तरी सॉल्व्ह झालं नसतं. जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या. सेम मित्रांनो इथं ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय क्वेश्चन बघा, 0.5 चा क्यूब अधिक 0.6 चा क्यूब अपॉन 0.5 चा स्क्वेअर. मित्रांनो हा जो 0.3 आहे तो काय रे, 0.5 गुणिला 0.6 आहे, तेव्हा 0.3 भेटतो. ओके, अधिक 0.6 चा वर्ग. 0.5 ला ए मानलं तर काय तयार होतं रे वरती, ए क्यूब, आणि 0.6 ला बी मानलं तर बी क्यूब अपॉन ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर तयार होतोय. हा ए ना, ए इंटू बी ए बी. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय मित्रांनो, हे सर्व लिहून दिलेले आहेत. ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, खालचा मित्रांनो ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर जसंच्या तसं. चला हे दोघं काय होतील रे, कॅन्सल, तर काय उरतील ए प्लस बी. काय उरेल, ए प्लस बी. ए काय 0.5, बी काय 0.6, दोघांची बेरीज केली तर 1.1. काही डाऊट? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा. चला फॉर्म्युले सर्व पाठ पाहिजे मित्रांनो. हे मी फॉर्म्युल्यांवरती स्पेशल लेक्चर घेतलंय. सरळ रूप भाग 2 बघा, 100% सर्व तिथे भेटतील तुम्हाला. जर ते बघितलं नसेल तर बघा मित्रांनो. ओके, चला 7.3 ला आपण ए मानलं. काय मानलं रे, ए, तर ए अधिक 3.7 ला बी मानलं तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब तयार होतोय. खाली 7.3 ए म्हणून ए स्क्वेअर, 3.7 बी म्हणून बी स्क्वेअर, अधिक हा जो 7.4 आहे मित्रांनो तो काय रे, 3.7 गुणिला 2 आहे. पुढचा 7.3 जसाच्या तसा, बरोबर आहे का? 74 37च्या डबल आहे ना, म्हणून 3.7 गुणिला 2 केलं. इथं काय तयार होतोय 2ab. काय तयार होतोय 2ab, बरोबर आहे का? 3.7 काय आपला बी आणि 7.3 ए म्हणून 2ab तयार होतो. वरती मित्रांनो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. काय रे, यस, तो ब्रॅकेट क्यूब जसाच्या तसा राहू द्या. खाली मित्रांनो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कोणाचा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. काय रे, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. तर मित्रांनो ह्या दोन ए प्लस बी ने वरचे दोन ए प्लस बी काय होतील रे, कॅन्सल होतील. तर एकच ए प्लस बी उरेल, बरोबर आहे का? ए काय आपला 7.3 आणि बी काय 3.7, यांची बेरीज केली तर 11 होते. समजलं मित्रांनो?
काय केलं रे बघा, हे जसं जसं या 7.4 ची फोड केली 2 गुणिला 3.7, मग तिथं काय तयार झाला, तो 2ab तयार झाला. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कोणाचा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो ह्या दोन ए प्लस बी ने वरचे दोन ए प्लस बी काय झाले रे, कॅन्सल झाले. मग एकच उरला ए प्लस बी. ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू टाकली, दोघांची ऍडिशन केली. काही डाऊट? चला सेम मित्रांनो काय दिसतोय बघा, हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय. काय दिसतोय रे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय आणि पुढे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय. चला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय रे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे का, मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय रे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके मित्रांनो, जेव्हा पण मध्ये मायनस साइन असेल तर कायम ब्रॅकेट टाकायचं, हे मी ऑलरेडी कायम सांगत आलोय. ओके, आता ब्रॅकेट ओपन करा, काय येईल मग, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर जसं तसा. हा ब्रॅकेट ओपन केला तर काय येईल रे, मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2ab आणि मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर येईल असं, प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, 2ab अधिक 2ab किती रे, 4ab. ओके, चला ए काय होता रे आपला, ए होता 4 1/17, याला सोडवलं तर काय येईल रे, यांचा काय होतो गुणाकार, 17 चौक 68 आणि वरती बेरीज होते, 68 ने किती रे 69, खालचा 17 जसा जसा. सेम हे काय येईल मित्रांनो, बी जसाच्या तसा आहे, 17/69, 69 69 कॅन्सल, 17 17 कॅन्सल, तर उरलं काय रे 4. तर याचं उत्तर काय येईल, 4, ऑप्शन नंबर डी. काही डाऊट? ओके, समजलंय मित्रांनो. मग सेम टाईप नुसार याचा आन्सर काय येईल, तुम्ही मला मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये आन्सर द्यायचंय. याचं आन्सर काय येईल ते मित्रांनो मला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. चला मित्रांनो, आज आपण सर्व सिम्प्लिफिकेशनचे PYQ कव्हर केलेले आहेत मित्रांनो. कसं झालं लेक्चर, व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो आपल्याला काही करून या वर्षी गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, यासाठी मित्रांनो आम्ही दिवस रात्र मेहनत घेतोय. तुम्ही सुद्धा दिवस रात्र मेहनत घ्यायची मित्रांनो. या जगात अशक्य काहीच नाही मित्रांनो, फक्त मेहनत घ्यायची. काय घ्यायची, मेहनत. आणि ती पण मेहनत काय रे, राईट डायरेक्शनने असली पाहिजे. उठलं का सुटलं काहीही करत बसायचं नाही, कळालं? ओके, चला आवडलंय मित्रांनो, लवकरच आपण लाईव्ह बॅच देखील सुरू करतोय. येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी ती लाईव्ह बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला गणित किंवा कुठला सब्जेक्ट अवघड जात असेल तर नक्की मित्रांनो ती लाईव्ह बॅच घ्या. ओके, कळालं? 100% मित्रांनो सिलेक्शन तुमचं होणार आहे. ठीक आहे, थांबूया मित्रांनो इथे. थँक्यू सो मच.